अत्यंत धक्कादायक बातमी ही प्रभाग क्रमांक 1 मधून येतेय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये ॲडव्होकेट संस्कृती हलदार या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या चिन्हावरती उभ्या आहेत आणि त्यांच्यावरतीच या ठिकाणी दबाव आणला जातोय, त्यांना लाच देण्याचा प्रकार केला जातोय आणि जातीय या ठिकाणी दबाव देखील आणला जातोय। त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते। हे प्रकरण एवढ्यावरतीच राहिलं नाही, तर प्रचार करत असताना देखील त्यांना अनेक अडथळे येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि याच अनुषंगानं त्यांनी या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देखील दिलं आहे की आम्हाला सुरक्षा मिळावी आणि आम्हाला सुरक्षित पद्धतीनं ही निवडणूक करता यावी, अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी एक निवेदन पोलीस अधीक्षक यांना दिलंय। पाहूया तर त्या काय म्हणतायत। अहिल्यानगर 1 नंबर वार्ड इथे माझी मुलगी संस्कृती हलदार, ॲडव्होकेट संस्कृती हलदार हिला उमेदवारी मिळालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यातर्फे हिचं चिन्ह आहे तुतारी। ही प्रभाग 1 मध्ये क गटात उमेदवार आहे आणि यांनी म्हणजे त्यांना कुठून तरी माहिती पडलं की माझी मुलगी फॉर्म भरणार आहे आणि उमेदवारीला उभी राहणार आहे म्हणून, तर त्यांनी फॉर्म भरायच्या आधीपासून आम्हाला दबावात आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही फॉर्म भरू नका। फॉर्म भरल्यानंतरही त्यांनी आम्हाला भरपूर त्रास दिला की तुम्ही फॉर्म काढून टाका। आम्ही फॉर्म काय काढला नाही। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला प्रेशराईज केला की तुम्ही फॉर्म काढला तर बरंच होईल, नाहीतर तुम्ही समजून घ्या। बाकी दुसरं त्यांनी आम्हाला पैशांची लाच दिली। आम्ही काय त्या त्यांच्या कुठल्याही दहशतीत किंवा लाचेला बळी पडलो नाही। त्याच्यानंतर त्यांनी परत आम्हाला धमकी दिली की तुम्हाला अ गट आहे, SC गटमध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे होता, तुम्ही ओपनमध्ये का भरला? आम्ही येतो का तुमच्या SC मध्ये, तर तुम्ही आमच्या ह्याच्यात का आलात? तर हे तुम्ही चुकीचं केलं, असं तसं त्यांनी मला भरपूर दाबण्याचा आणि याचा प्रयत्न केला। तर तुमचं तर गुडविल असेल ना, तुम्ही काम केलेला, म्हणजे 100% लोक तुम्हाला ओळखतात वार्डमध्ये आपला अहिल्यानगरमध्ये, तर तुम्ही एक 22-23 वर्षाच्या मुलीला का घाबरता? आणि तुम्ही 8 दिवसापासून आम्हाला एवढा त्रास देऊन सोडलेला आहे, हे का? दुपारपासून रात्रीपर्यंत तुम्ही आमच्या घरात बसून राहता, आम्हाला अनेक प्रकारचे दमदाटी करता, हे चुकीचं आहे। आम्ही ही मागणी केली का आता आम्ही जे प्रचार करतो तर त्या प्रचारात आम्हाला म्हणजे धाक निर्माण करण्यात येतो, मेंटली टॉर्चर करण्यात येतो। आम्ही जिथे कुठे प्रचाराला जातो तिथे तिथे ते आमच्या मागे माणसं फिरतात आणि असले प्रकारे टॉर्चर केलं जातं की आम्ही बोलू नये, प्रचार करू नये। आमच्याकडे येणारे जे रिक्षावाले आहेत, जे रिक्षा लावायची आम्हाला प्रचाराला, त्यांना पण बोलून दमदाटी दिली जाते का तुम्ही यांचा प्रचार करायचा नाही म्हणून ते पण निघून जातात। तर हा खूप म्हणजे आम्हाला दाबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, आमच्याबरोबर जातीवाद करण्यात येत आहे। आणि आमची मागणी अशी आहे की आजपर्यंत महाराष्ट्राने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे का बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर ते कुठल्या प्रकारे निवडून आलेले होऊ शकतो का? जसं आम्हाला दमदाटी आणि धाक निर्माण करण्यात आलेला आहे, होऊ शकतं का त्यांना पण त्याच धाकात घेतलेला असेल किंवा लाचेच घेतलेला असेल ना? आम्ही पोलीस संरक्षण मागितलेलं आहे, कारण आमच्या जीवाला धोका आहे। ॲडव्होकेट संस्कृती जी आहे, एक 23 वर्षाची मुलगी आहे, ॲडव्होकेट आहे, दररोज कोर्टात येणं जाणं आहे तिचं आणि घरात आम्ही एकटे असतो, तर आमच्या घराजवळ मागे पुढे सुद्धा गाड्या 24 तास फिरत असतात। तर आम्ही SP साहेबांना कळवून त्यांना अर्ज केलं, ही तक्रारच केलेली आहे मी SP साहेबांना केली, इलेक्शन कमिशनना केलेली आहे, कमिशनरला, आणि कलेक्टर साहेबांना केली, आता नाशिकला पण पाठवून देणार आहे। मी ॲडव्होकेट संस्कृती किशोर कुमार हलदार आहे। मी प्रभाग क्रमांक 1 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटातून उमेदवारी लढवत आहे। आज ज्या प्रकारे आम्हाला प्रेशराईज करत आहे, तर कुठल्या परिस्थितीत इथं या वॉर्डमध्ये किंवा या नगरमध्ये कुठेही महिला सुरक्षित नाही आहे। आज मी वयोवर्ष 23 आहे, जर मला एवढं प्रेशराईज करत आहे तर सर्वसाधारण माणसांना किती त्रास देत असतील, ही गुंडागिरी किती दिवस चालणार आणि कशी चालणार? हे दिवस रात्र आमच्या घरी येऊन बसायचे इलेक्शनच्या आधीपासून तर आतापर्यंत सुद्धा, इलेक्शनचे फॉर्म मागे घेण्यापर्यंत ते आमच्या घरी रोज येऊन बसायचे आणि पैशांचे लालच देऊन आम्हाला
फॉर्म मागं घ्या असे आम्हाला धमकवत होते आणि कॅटेगरीचा सुद्धा त्यांनी याच्यात उल्लेख केला आहे. जातीवाद खूप मोठ्या प्रकारात चालू आहे. हे आपल्या अहिल्यानगरमध्ये अशी गुंडागिरी मोठ्या प्रमाणात चालू आहे. ही गुंडागर्दी कमीत कमी ह्यांची 10 ते 15 दिवसापासून आमची चालू आहे. जेव्हापासून ह्यांना कळलं आहे की आम्ही उमेदवार फॉर्म भरणार आहोत त्यांच्या विरोधामध्ये. आमचं येण्याचं कारण हेच की ह्यांची जी गुंडागर्दी आहे तर आम्हाला पोलीस प्रशासनाकडून आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे आहे. त्यासाठी आम्ही SP ऑफिसला व्हिजिट केलेला आहे. जरी 10 दिवसापासून आम्हाला त्रास होत आहे तर आम्ही ऑब्झर्व करत होतो, कारण की दिवस कुठेतरी हे शांत होतील नमता घेतील, पण ह्यांनी कोणत्याही प्रकारची नमता घेतलेली नाहीये आणि रेग्युलरली ते आम्हाला त्रास देत आहेत. त्यांचे अनोळखी माणसं, मुलं गाड्या फिरवत आहेत. आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या ठिकाणी त्यांची अनोळखी माणसं आमच्यावर ऑब्झर्व करून असतात. अखेर महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 1च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाच्या उमेदवार ॲडव्होकेट संस्कृती हलदार यांना न्याय मिळालाय. त्यांना पोलीस प्रोटेक्शन हे पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आलंय.